नमस्कार मित्रांनो, मी विकी कांबळे. नुकत्याच होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तेथे येणाऱ्या साधूंसाठी साधूग्राम तसेच प्रदर्शन केंद्रासाठी नाशिकमधील तपोवन हे चांगलेच सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आपण पाहत आहोत. येथील विविध प्रकारच्या जवळपास 62 प्रजातींनी बहरलेला हा प्रदेश आहे. इथली वनराई अतिशय लोभस आणि निसर्गरम्य आहे. कोण्या एकेकाळी प्रभू रामचंद्रांचं इथे वास्तव्य होतं, अशी आख्यायिका सांगितली जाते. मग हा प्रदेश हिंदूंसाठी त्याचबरोबर तिथे येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. पण उठता बसता हिंदुत्वाचा गजर करणारं हे सरकार या बाबतीत मात्र इतकं असंवेदनशील कसे, हा प्रश्न मला पडतो. कारण रोपाला वृक्षामध्ये रूपांतर व्हायला खूप संघर्ष करावा लागतो, खूप वेळ द्यावा लागतो. इथे तर जवळपास 70-80-100 वर्षापूर्वीची झाडं अस्तित्वात असलेली आपण पाहतोय. तरी हे सरकार या झाडांच्या मुळावर उठले आहे. एका बाजूला वाढतं प्रदूषण, या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. वरचेवर दिवसेंदिवस निसर्गचक्र बदलत आहे. निसर्ग सौंदर्याचा ऱ्हास होतो आहे. काँक्रीटची जंगलं उभी राहत आहेत. अशा काळात जर आपण मानवी महत्वाकांक्षा अव्हेरू शकत नसेल, तर हे आपल्या मानवी अस्तित्वावरच घाला घालण्यासारखे आहे. तपोवन हे केंद्र साधूंच्या निवासासाठी एकमेव ठिकाण नाही की जिथे त्यांचे साधुग्राम उभा करू शकतो. ते इतर ठिकाणीही त्यांच्या निवासासाठी सोय केली जाऊ शकते. सरकार म्हणते जवळपास 1000 इथली झाडे तोडून दुसरीकडे एका झाडाच्या बदल्यात 100 झाडे लावू असे आश्वस्त करत असले तरी सरकारचा पर्यावरणाबाबतचा पूर्व इतिहास पाहता त्यातील किती झाडे लावली जातील आणि किती जोपासली जातील याबाबतही मोठे प्रश्नचिन्ह आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणातली ही वनराई जणू हे नाशिक शहराचे फुफ्फुसच म्हणून ओळखले जाते. या वनराईवर होणारा हा मानवी हल्ला, सरकार पुरस्कृत मानवी हल्ला, हा कदापि खपून घेतला जाणार नाही. किंबहुना ही कोणत्याही पर्यावरणप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना रुचणारा नाही. यासाठी आपण प्रत्येकाने समोर यावं. या सरकारच्या वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध करावा आणि या आंदोलनात सहभागी व्हावं. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत तिथे विरोध करायलाच हवा. एक सजग नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे. जर जंगलं अशीच नष्ट होत राहिली तर आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांना पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावं लागेल. सध्या परिस्थितीत पाहता तो दिवस दूर नाही. कारण माणसाच्या
विकासाच्या बदललेल्या व्याख्या, त्याचबरोबर सरकारी धोरण हे पर्यावरणाच्या जीवावर उठलेलं आहे. म्हणून सरकारने वेळीच याची दखल घ्यावी आणि वृक्षतोडीचा हा निर्णय रद्द करावा. व्हिडिओ आपणा सर्वांस आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या स्पीक अप नाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.